राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस सेवाभावी उपक्रमाने साजरा करावा अशा प्रकारची अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांना आहे। आवाज कमी आणि म्हणून आज महिला भगिनींसाठी शिलाई मशीन उपलब्ध करणं, त्याचबरोबर शिलाई मशीनचं ट्रेनिंग देणं अशा प्रकारचा कार्यक्रम आज आयोजित आशिष शेलार यांच्या उपस्थित केला होता। या निमित्तानं आज आपण शेकडो महिलांना शिलाई मशीन दिलं, ट्रेनिंग सुरू आहे, ते त्या ठिकाणी सुरूच राहणार आहे आणि मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील एक 10,000 महिलांना शिलाई मशीन आणि इतर घरगुती 15-20 व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार देण्याचा संकल्प देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही केला आहे आणि त्याची मुहूर्तमेढ शुभारंभ आज या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि देवाभाऊंच्या उद्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही केला। सर एक आंदोलन सुरू आहे देशभरात दिल्लीला, तिथे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना अरेस्ट झालेले आहे, कसं बघताय? मला वाटतं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कोणाची हरकत नाही, त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु या आंदोलनावर स्वार होऊन राजकीय पोळी भाजण्याचा नेत्यांचा आणि काही पक्षांचा प्रयत्न आहे, तो दुर्दैवी आहे। देशामध्ये शांतता असावी, समन्वयातना त्या ठिकाणी मार्ग निघावा, ही सरकारी पक्षाची पण भूमिका आहे, आमची सगळ्यांची भूमिका आहे। परंतु आपण गेले काही दिवस आपण बघताय की या आंदोलनाचा वेगळ्या पद्धतीत वापर करून आपली राजकीय जी काही पिछेहाट झाली ते पुन्हा आपण प्रकाशित देऊ का, त्याचा राजकीय वापर करून पोळी भाजण्याचा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी दिसतोय। आणि त्यातनं राहुल गांधी असतील, अखिलेश असेल, अगदी महाराष्ट्रातनं उद्धवजी ठाकरे साहेब असतील, राजसाहेब ठाकरे असतील, त्यांचा तो केविलवाना सगळ्यांचा प्रयत्न दिसतोय। आंदोलनाच्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे, मार्ग काढण्याच्या स्थितीत आहे। झपी नड्डांनी भेट घेतली, स्वतः पंतप्रधानांनी सरकारसुद्धा याविषयी भूमिका स्पष्ट करेल। राहुल गांधीशी चर्चा आंदोलनाच्या दरम्यान जितेंद्र सिंग यांची झाली, चर्चाला तयार होती, पण राहुल गांधी आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम होते, याच्याकडे याचा अर्थ त्यांना विध्वंसक वातावरणात इंटरेस्ट आहे। जर जितेंद्र सिंग चर्चेला तयार होते, मला वाटतं चर्चेतनं मार्ग निघू शकतो ना, शेवटी समन्वयातनंच मार्ग निघत असतो, परंतु यांना आंदोलन बंद व्हायला नको, आंदोलन चिघळलं पाहिजे, हिंसाचार झाला पाहिजे आणि त्यावर त्या हिंसाचारावर आपली राजकीय पोळी त्या आगीवर भाजायची, असा दुर्दैवी आणि त्या ठिकाणी लाज वाचणारा अशी गोष्ट विरोधी पक्ष करताना दिसतोय। राज ठाकरे यांनी समाज माध्यमातून थोड्या वेळापूर्वीच एक ट्विट केलेलं आहे, बिरेन सिंग जे मणिपूरचे मुख्यमंत्री होते त्यांना जेव्हा मणिपूरमध्ये वातावरण तापलेलं तेव्हा आणि आता धर्मेंद्र प्रधानांना कुठे ना कुठे सरकार अभय देण्याचं काम करत आहे असं त्यांचं नाही, अभय नाही, शेवटी ते मंत्री आहेत आणि या बाबतीत अमित भाईंशी त्यांची भेट झाली, मोदी साहेबने आमचा पक्ष असेल, सरकार चर्चा करेल आणि योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेईल। मी काही त्यावर बोलणारी अथॉरिटी नाही आहे। पंतप्रधान मोदी साहेब हे संवेदनशील आहेत, अमित भाई स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांना चिंता आहे, योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील। उद्धव ठाकरे निघालेले आहेत, दिल्लीला रवाना झाले, त्याच आंदोलनात सहभागी होते। गल्लीत आपलं अस्तित्व संपलंय म्हणून दिल्लीत आता त्या ठिकाणी ते जात आहेत। शर्मिला ठाकरे या आंदोलनात सामील झाले होते मुंबईमध्ये। ठीक आहे, आता सगळेच विरोधी पक्ष या संधीचा उपयोग, दुर्दैवी आहे की या संधीच्या जो हिंसाचार आगडोंब मुसळला आहे त्याच्यावर राजकीय पोळी भाजणं, एवढं खालावलेलं राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नहीं। दादा हिंदी में जानना चाहते हैं, जिस प्रकार से प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी के घर पर राहुल गांधी प्रोटेस्ट कर रहे हैं, उसको लेकर इस्तीफा की मांग कर रहे हैं, उसको लेकर क्या कहना? नहीं, मुझे लगता है आंदोलन करने का अधिकार है, लेकिन इस स्टूडेंट के आंदोलन के ऊपर स्वार होके अपनी राजकीय जो कि आकांक्षा है वो पूरा करने का प्रयास मत करो। ये सारे पार्टियों के लोगों के मन में अभी प्रतिमा रही नहीं, लोगों ने उसको नकारा है, तो ये आंदोलन का फ़ायदा लेके सत्ताधारी पार्टी को, सरकार को डैमेज कैसे करे और हम वापस स्टैंड कैसे होगा, इसका प्रयत्न दुर्दैवी है। सर, जिस प्रकार से उद्धव ठाकरे जी दिल्ली के दौरे पे जाएंगे, उस पर क्या करेंगे? गली में अभी उनके अस्तित्व की लड़ाई कैसे लड़ी आपने देखा, उधर अस्तित्व ही गली में गया, तो अभी दिल्ली में जाके वापस कुछ अपने को
पॉलिटिकल लाभ मिल सकता है क्या, इसका केविलवाना और दुर्दैवी प्रयास है। मुंबई में प्रोटेस्ट को लेकर जिस प्रकार 144 धारा लगाई जा रही है उसको लेकर क्या कहना है? नहीं, देखो, होम डिपार्टमेंट है, पुलिस है, लॉ एंड ऑर्डर रखना, सब लोगों की जीवित की रक्षा करना, यह पुलिस का और सरकार का कर्तव्य है। इसलिए जो कानूनन रहेगा वो पुलिस और सरकार करेगी। भाऊ अखिलेश यादव और राहुल गांधी अरेस्ट हुए हैं आंदोलन के लिए, क्या बोलना? नहीं, मुझे लगता है कि आंदोलन करने का अधिकार स्टूडेंट को है, स्टूडेंट को न्याय देने का प्रयास भी सरकार का चालू है, चर्चा भी शुरू है, लेकिन ये आंदोलन के ऊपर सवार होके अपने राजनीतिक लाभ उठाने का जो प्रयास है वो केविलवाना और दुर्दैवी है। तो मुझे लगता है लोगों को सब समझता है राजनीतिक उद्देश्य कौन क्या कर रहा है और ईमानदारी से कौन कह रहा है। और मुझे लगता है मोदी जी संवेदनशील है, अमित भाई देश के गृह मंत्री है, प्रॉपर सॉल्यूशन इसमें निकालेंगे। छोटा सा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।